नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। खूप दिवस झाले आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतोय, तरी पण आपलं चॅनल अजून काय मॉनिटाईज झालेलं नाहीये आणि कधी कधी येतात मला असं वाटतं की कंटिन्यू टाकत नाहीये आणि त्याचं कारण पण खूप सर्व आहेत। तर जाऊ द्या, पण आपल्याला जेव्हा पण मला टाइम भेटतो तेव्हा मी टाकत असते आणि चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकण्याचा उद्देश हाच की मला आवडतात म्हणून। तर मी कुठे बाहेर गेले काही असं विशेष असेल तरच मी फक्त व्हिडिओ बनवत असते। तर आज आहे सॅटर्डे, रायांना सुट्टी असते आणि मस्तपैकी आम्ही चाललो बाहेर। माझा चेहरा जरा जास्त चमकतोय कारण मी लावलेला आहे व्हॅसलीन, सनस्क्रीन वगैरे लावलंय कारण उन्हात चाललोय आणि इकडनं असं प्रकार दिसतो त्यामुळे मी अशी दिसतीये। तर चला, आवरलंय सगळं, पसारा झालाय घरात खूपच। आणि तर आता चेंज केलेला आहे टॉप मी, कारण की राया बोलतायत की ब्लॅक कलरचा जो मी अगोदर घातलेला होता आणि मी खाली जीन्स घातली आहे तर त्याच्यावर तो छान दिसत नव्हता त्यांचं म्हणणं, तर त्याच्यामुळे मग मी माझा हा एक आता घातलाय। आता निघालो, वेळ झालाय, ऊन कमी होण्याची वाट पाहत होतो आणि घरी बसून खूप बोर झाले तर म्हटलं चला। आणि लॅपटॉप पण आमचा खराब झालेला, तो आम्ही नीट करायला टाकलाय आणि तोच आणायला मी आता चाललेला आहोत। आणि तुम्हाला जर आता आवाज येत असेल त्यासाठी सॉरी, कारण खाली पण मुलं खेळतायत आणि इकडे रायांचा पण चालू आहे काहीतरी। तर चला, पाण्याची बॉटल घेतली पण त्यात पाणी भरून नाही घेतलं भाभी। हा, आणि हनुमंतराव रायडर निघाले आहेत भटकंती करण्यासाठी पुण्याच्या रोडवरती आणि आम्हाला घराच्या बाहेर नाही निघलं की लागत ती बुक। आणि हा आमचा लॅपटॉप जो आम्ही दुरुस्त करण्यासाठी टाकलेला, पण तो काय दुरुस्त झालाच नाही आहे। मग आम्हाला असंच घरी घेऊन जावं लागलं, तर घेण्यासाठी पण आम्हाला 15-20 मिनिटं लागले। तोपर्यंत मस्त या सोफ्यावरती मी बसून घेतलेलं। रायाचं काम झाल्याच्या नंतर आम्ही निघालो मॉलकडे, जो वाकळला आहे, दुबईसारखा मॉल बनवला असं सर्वजण बोलत होते। मी पण खूप साऱ्या रील्स पाहिलेल्या आणि त्या रील्स पाहूनच मी इकडे ह्याला पाहण्यासाठी आली आहे। भूक लागलेली त्याच्यामुळे मॉलच्या बाहेर असतात मॉलमध्ये त्याच गोष्टी महाग भेटतात काय बाहेरच खाल्लेलं आणि मॉलमध्ये एंटर केलं तर गेल्याच आपल्याला इथं असं ऑटो शो दिसतो, खूप छान होता हा आणि मस्त म्हणजे बसायला सिटिंग एरिया वगैरे पण मस्त केलेलं त्यांनी। प्रॉब्लेम हा एवढाच होता की पार्किंगचा, जो की पार्किंग रस्त्यावरती गाड्या लावाव्या लागल्या आम्हाला, तर पार्किंगच भेटली नाही आतमध्ये आणि रस्त्यावरती पण खूप गर्दी होती। साईडला पण एक गार्डन आहे तिथे पण खूप गर्दी, मे बी सॅटर्डे संडे असल्यामुळे एवढी गर्दी असेल की प्रत्येक वेळेस गाड्या बाहेरच पार्किंग करावं लागतात हे काय माहिती नव्हतं। फोर व्हीलर जात होते आतमध्ये पण टू व्हीलर सर्व बाहेरच होत्या आणि खरंच आतमध्ये गेल्यानंतर कळलं की छान मॉलला बनवलं होतं, भारी होतं सर्व गोष्टी पण तिथे। मी आणि राया फक्त आम्ही फिरलोत आणि 1-2 शॉपमध्ये पण गेलेलो घेण्यासाठी, पण म्हणजे रायांचं असं म्हणणं होतं घे पण मला नाही असं घ्यायची सवय। गेले की खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या आम्ही, विचार पण केला घेऊ, पण नंतर मग आम्ही ऑनलाईन पण चेक करतो त्याच गोष्टी ऑनलाईनमध्ये आपल्याला जर डिस्काउंटमध्ये भेटत असतील तर मग आम्ही तिथे फक्त वेअर करून पाहणार आणि नंतर घरी येऊन ऑनलाईन ते हे करून ऑनलाईन ऑर्डर करतो। जर आपण मॅक्समध्ये गेलो किंवा अजून दुसऱ्या रिलायन्स वगैरे त्या स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन आम्हाला सगळ्या परवडतात। कोण कोण आमच्यासारखं करतं हे कमेंट करून नक्की सांगा। आता पहा पुढे मॉलची सर्व तुम्हाला दिसेलच अजून काय काय आम्ही पाहिलं आणि काय काय केलं, तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओच्या लास्टपर्यंत।
तर आयानी पण काही शॉपिंग नाही केलेली, कारण त्यांना करायचीच नव्हती, फक्त मॉल पाहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी. घरी खूप बोर झालेलं म्हणून आम्ही आलेलो मॉलमध्ये. तर आता निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. 7:30 वाजताच आम्ही मॉलमधून बाहेर निघालो आणि तेव्हा गर्दी व्हायला लागलेली. तेव्हा जास्त लोक येत होते आणि त्याच वेळेस आम्ही निघालेलो, कारण की आम्हाला आमच्या घरापासून हा मॉल मला वाटतं 14 ते 15 किलोमीटर असेल. त्याच्यामुळे मग आम्ही लगेच गेलो घरी. आणि चला तर आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी. आणि तुम्ही पाहिलंच आम्ही मॉलमध्ये गेलेलो वाकडच्या, जो की नवीन झालेला आहे. नवीन म्हणजे खूप दिवस झाले त्याला झालेला, आणि जाऊन बोललो पण जाणं काही झालंच नाही. आणि आज काम पण होतं तिकडे, रायांचं लॅपटॉप टाकलेलं तो खराब झालाय आणि मग तिकडे पण जाऊन आलोत. तर छान होतं पाहण्यासाठी वगैरे. आत्ता घरी आलोय, आता वाजलेले 8:30 वाजून गेले. तर स्वयंपाक बनवायचा आहे, नंतर जेवायचे. कंटाळा आला बाहेरचं खाऊन खाऊन, मग असं ॲसिडिटी वगैरे होती, त्याच्यामुळे म्हटलं नकोच यायला, बाहेरचं नकोच खायचं, रायांना त्रास होतो जास्त. तर आता चला मस्त काहीतरी बनवते खायला आणि भेटूया नंतर. तर आता मी किचनमध्ये स्वयंपाक बनवते आहे आणि योगेश TV पाहतोय न्यूज काहीतरी. तर आता मी आली आणि कंटाळ पण आलाय, म्हटलं काय बनवावं, तुम्ही अगोदर बोलले जसं. तर इकडे मी आता डाळ टाकली कुकरमध्ये शिजवण्यासाठी, मुगाची डाळ. आम्ही मुगाच्या डाळीचं वरण बनवत असतो, कारण की डाळ जरी बनवायची पण डाळ तडका काही पण मुगाच्या डाळीचंच, कारण की आम्ही तूर डाळ खात नाही, कारण ॲसिडिटी होती म्हणून. तर मी एक रील्समध्ये पाहिलेलं की पटकन काय आपण टेस्टी असं बनवू शकतो. तर ते डाळ भातच बनवलेला आणि काहीतरी बटाट्याचं ते एक भरितासारखं बनवलेलं. त्या डिश म्हणजे त्याचं एक पदार्थाचं वेगळंच काहीतरी नाव आहे, पण ते मला येत नाही आहे. आणि माझ्याकडे आता कुकरच्या शिट्ट्या व्हायला चालल्या का, तर तोच मी आज बनवते आहे, टेस्टी आणि झटपट बनणारं. आणि योगेश बोलतो की त्याला भात खायचा नाही आहे, तर मग त्याला एखादी भाकर बनवली तर बनवते, बघते. इकडे सगळी तयारी करून कट करून डाळीसाठी पण आणि ते बटाट्याचं भरीत असतं त्याच्यासाठी पण. आता चला पटकन बनवून खाणे. आता भूक लागली आहे, बाहेरून आलं भूक लागते, बाहेर गेलं तरी भूक लागते. आणि हाला शिका, हाला सांगा जरा स्वयंपाक स्वयंपाक बनवायचं शिकत जा. मी त्याला बोलले मी बाहेर गेल्याच्या नंतर तू कमीत कमी डाळ भात तरी बनवून ठेवायला पाहिजे होता, खायला नव्हतं पाहिजे. हा म्हणतोय, तुझी जर बायको बघत असेल ना ब्लॉग, तिला सांगणार आहे मी याला स्वयंपाक बनवायला शिकत होते, पण हा शिकला नाही. कोणी असेल ना तिने येऊन हाला शिका. तुझ्या बायकोला मी ते सांगत जाणार, तू का स्वयंपाक बनवत जाऊ नको, त्याच्याकडनंच बनवून घेत जा. काय कंटाळतो ना कधी कधी असं सुट्टीच्या वगैरे दिवशी, सगळे घरी असल्यावरती. आणि मग मला तर खूपच कंटाळ येतो, त्याच्यामुळे काय पण चला आता पटकन बनवते आणि खाते, नंतर बोलते. राया आल्याच्या नंतर लॅपटॉप घेऊन बसते. तर लॅपटॉप काय आमचा दुरुस्त झालेला नाही आहे, खराबच आहे तो, म्हणजे काय प्रॉब्लेम्स होते, जसं की स्क्रीन वगैरे खराब झाली त्याची. आणि मडकं पुन्हा काढलेलं आहे, आता वरती आलं आहे, कारण की आता खूप ऊन आहे. तर पाणी पण थंड लागतं, त्याच्यामुळे मग पाणी आता भरून ठेवले. आतापर्यंत मी जोपर्यंत सर्दी होती तोपर्यंत मी त्याला ठेवलेलं खाली कामं करून, पण आता आपण वरती काढले. आणि थोडंसं काल जरा पसारा पण आवरलेला घरामध्ये. तर चला आता पटकन जेवण बनवून पटकन जेवते, मी जेवण लागते. सो इकडे आमची जेवण बनवून तयार झालेलं आहे आणि जेवलो. तर जेवायला बसायचं की लाईट गेली. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.